आपण एखाद्या माणसाचे किंवा तुमच्या घरामध्ये काही पेट्स असतील त्याचे रेकॉर्ड्स ओपन करू शकतो किंवा आपल्या घराचे पण इव्हन. ओके, घराचे पण रेकॉर्ड्स ओपन होतात. हो, नक्की. ते कसं होतं म्हणजे आता कसं की एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे रेकॉर्ड्स ओपन करायला आपण त्याचं नाव आणि त्याचे परमिशन घेतो. बरोबर. त्याप्रमाणे जी प्रॉपर्टी आहे तर त्या प्रॉपर्टीचे जर तुम्हाला रेकॉर्ड्स ओपन करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला त्या घराचा पूर्ण पत्ता आणि त्या घराच्या मालकाची परमिशन. ओके. म्हणजे पत्ता म्हणजे पिनकोड सहित. ओके. पत्ता जर आपल्याला मिळाला आणि मालकाची जर परमिशन मिळाली मालकाची त्या प्रॉपर्टीच्या मालकाची तर आपण त्याचे रेकॉर्ड्स ओपन करू शकतो आणि त्याचे जो काही संभावना आहेत त्या प्रॉपर्टीच्या बरोबर काय होण्याचे ते आपण सांगू शकतो. तसंच जर म्हणाल तुमचे पेट्स असतील त्यांचे पण आपण रेकॉर्ड्स ओपन करू शकतो. ओके, म्हणजे ॲनिमल्सचे पण. येस, तुमचे पेट बर्ड्स आहेत किंवा पेट तुमच्या घरात फिश असतील किंवा डॉग्स असतील किंवा कॅट्स असतील. आकाशिक रेकॉर्ड्स जे असतात हे काय? आपण पूर्वजन्मामध्ये किंवा या आयुष्यामध्ये जी काही कर्म करतो किंवा लोकांबरोबर जे वागतो किंवा ज्या घटना आपल्याबरोबर घडतात त्याचं कुठे ना कुठे रेकॉर्ड्स किंवा लेखाजोखा ठेवला जातो. ओके. जसं आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चित्रगुप्त आपला सगळा लेखाजोखा ठेवत असतो. बरोबर आहे. क्लायंट जेव्हा येतात कॉल करतात की मला माझे रेकॉर्ड्स ओपन करायचे किंवा त्यानंतर आपण त्यांची परमिशन घेतो. परमिशन घेऊन मग त्यांचे आपण रेकॉर्ड्स ओपन करतो. तिथून पुढचं जो आहे त्यांचे प्रश्न त्याची उत्तरं सगळं आपण तिथून देतो. ताई, आपण रेकॉर्ड्स कोणाच्याही ओपन करू शकतो का? हो, आपण कोणाचेही रेकॉर्ड्स ओपन करू शकतो. फक्त याकरता आपल्याला समोरची व्यक्ती जी आहे त्यांची परमिशन लागते. ओके. आणि ती व्यक्ती समोर असणं गरजेची गोष्ट नाही अजिबात. ओके. आपण कॉलवर देखील घेतो. कसं कळतं म्हणजे कोण सांगतं तिथे येऊन की? याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की एंजल्स की जे आपल्याला रीडरला त्याची प्रश्नांची उत्तर किंवा जो लेखाजोखा आहे तो वाचून दाखवत असतात. आणि रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर असं काही लिमिटेशन्स आहेत की तुम्ही समोरचा जो व्यक्ती काही पण प्रश्न जर तुम्हाला विचारतोय म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, नाहीतर पुढे काय होणार आहे, नाहीतर माझ्यासोबत ह्या गोष्टी का होतात, माझ्या पूर्वजन्मामध्ये मी काही असं काय केलं का, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता की काही लिमिटेशन्स येतात तिथे? लोकांना असं असतं की प्रत्येकच गोष्ट सांगा, तर असं नाही. तुमच्या आता सिच्युएशन काय आहे त्यावर तुम्हाला गायडन्स मिळतो. तुम्हाला जेवढं जाणून घ्यायची गरज आहे तेवढंच तुम्हाला मास्टर दाखवतात. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही काही प्रश्न विचारला रिलेटेड टू करंट लाईफ की या लाईफमध्ये मला असा प्रॉब्लेम येतोय, सो त्याचं कनेक्शन तुमचं या लाईफ बरोबर तुमच्या मागच्या लाईफ बरोबर पण तुम्ही जे कर्म केलेले असतात कर्मांची पण रिलेटेड असतं. क्लायंटच्या घरी गेले होते तर ते क्लायंट मुस्लिम होतं. मी त्यांच्या घरात गेले, बसले, मग त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केले पहिले क्लायंटचे. मग त्यांच्या घरात खूप असे इश्यू होते, काय काय त्यांचे प्रॉब्लेम होते पर्सनलचे. त्यांनी मला सगळे शेअर केले ते की मुलाचा जॉब लागत नाही किंवा त्यांच्या नवऱ्याचे हेल्थ इश्यू होते काय काय. तर मग रेकॉर्ड्स जेव्हा बघितले त्या थोडं पहिले असं आलं की त्यांच्या घरामध्येच काहीतरी थोडेसे दोष होते. म्हणजे ते घर तेवढं कनेक्ट झालं होतं बहुतेक असं. मग त्यांना मी सांगितलं तुम्हाला असं गायडन्स की तुम्ही घर थोडं बदला, चेंज करा असं. मग तेव्हा असं एक वेगळ्या प्रकारची एंटिटी मला तिथे कनेक्ट झाली. ओके. आणि ते मला डायरेक्ट बोलले असं की तू इथून जा, सांगू नको तिला. म्हणजे ती एंटिटी तुम्हाला? येस, त्या घराची अशी इच्छा होती की म्हणजे हिने यावं, हिने राहावं, पण ती आलीच नव्हती. आणि ती म्हणजे आता ती आलीच नाही कधीची आणि ती म्हणजे भेटली पण नाही घराला त्या. ओके. पूर्वजन्मामध्ये आणि पुढे येणारा जो जन्म असतो त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आधीच लिहिलेल्या असतात. ह्या सर्व गोष्टी आकाशात रेकॉर्ड असतात. आता आकाशिक रेकॉर्ड्स असतात ते पण ओपन करून चेक करू शकतो माणसाचे की त्यांनी पाप केलेत, पुण्य केलेत, नाहीतर त्याच्या फ्युचरमध्ये काय होणार आहे आणि त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स आल्यावरती ते रेकॉर्ड्स कसे ओपन होतात आणि आपल्याला कोण मदत करू शकतं. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट आलेत ते 5,000हून जास्त लोकांना त्यांनी अशाच प्रकारे मदत केली आहे आणि खूप चांगले रिझल्ट्स पण आहेत त्याचे. तर आपण त्यांच्यासोबत आज मुलाखत घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपल्या ऑडियन्सकडे ना भरपूर सारे असे क्वेश्चन्स आहेत आणि भरपूर जणांनी हे मला बोललं पण होतं की आकाशिक रीडिंग नाही तर आकाशिक रेकॉर्ड्स जे ओपन करतात त्यांच्यासोबत मुलाखत घ्यायला. आज तुम्ही इथे आलायत आणि भरपूर जणांना त्यांचे प्रश्नांचे उत्तरही मिळणार आहेत. आणि सोनम ताईंना भरपूर जण ओळखतात पण आपले आधीचे व्हिडिओज पाहून त्यांनी कॉन्टॅक्टही केला आहे. तर सर्वात आधी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्ही शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी सोनम चेतन थोरात. मी आकाशिक रीडर आहे आणि मी हिलिंग पण करते आकाशिकमध्येच. मी रेकीची हिलिंग पण करते. मी चेतन सुरेश थोरात. मी पण आकाशिक रीडर आहे, पण मी बाय प्रोफेशन माझं प्रोफेशन वेगळं आहे, पण मी आकाशिक रीडिंग जे शिकलो आहे ते फक्त स्वतःच्या आत्मशांतीसाठी मी त्याचा वापर करतो. ओके. आकाशिक रेकॉर्ड्स जे असतात हे काय? आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे कसं असतं की आपण पूर्वजन्मामध्ये किंवा या आयुष्यामध्ये जी काही कर्म करतो किंवा लोकांबरोबर जे वागतो किंवा ज्या घटना आपल्याबरोबर घडतात त्याचं कुठे ना कुठे रेकॉर्ड्स किंवा लेखाजोखा ठेवला जातो. ओके. त्याला थोडक्यामध्ये आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतो. ओके. जसं आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चित्रगुप्त आपला सगळा लेखाजोखा ठेवत असतो. बरोबर आहे. काइंड ऑफ
ते म्हणू शकता तुम्ही. ओके. इन द फॉर्म ऑफ एनर्जी कुठेतरी आपली जे आपण जे वागतो, कर्म जे करतो, ती इन द फॉर्म ऑफ एनर्जी कुठेतरी स्टोअर होत असतात. ओके. त्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात. म्हणजे आपण ज्या पण गोष्टी डे टू डे लाईफमध्ये करतो या सगळ्यांचे रेकॉर्ड्स आहेत. एक्झॅक्टली. तर हे रेकॉर्ड्स ओपन कसे होतात? आता हे रेकॉर्ड्स ओपन करण्यासाठी एक प्रोसिजर आहे. ओके. ती ध्यान साधना आणि प्रार्थनेचा वापर करून आपण ते रेकॉर्ड्स ओपन करतो. ओके. जसं माझी वाईफ जी असो ती रेकॉर्ड्स ओपन करते. जे कोणी क्लायंट्स असतील त्यांचे क्लायंट जेव्हा येतात कॉल करतात की मला माझे रेकॉर्ड्स ओपन करायचे आहेत, किंवा त्यानंतर आपण त्यांची परमिशन घेतो. परमिशन घेऊन मग त्यांचे आपण रेकॉर्ड्स ओपन करतो. तिथून पुढचं जो आहे त्यांचे प्रश्न, त्याची उत्तरं सगळं आपण तिथून देत जातो. ताई, आपण रेकॉर्ड्स कोणाच्याही ओपन करू शकतो का? हो, आपण कोणाचेही रेकॉर्ड्स ओपन करू शकतो. फक्त याकरता आपल्याला समोरची व्यक्ती जी आहे त्यांची परमिशन लागते. ओके. आणि ती व्यक्ती समोर असणं गरजेची गोष्ट नाही अजिबात. ओके. हां, आपण कॉलवर देखील घेतो. अच्छा, कॉलवरती पण तुम्ही रेकॉर्ड्स ओपन करू Yes, yes, शकता? हो. त्यांची परमिशन जर असेल त्याच्याकरता फोटो लागत नाही, काहीच लागत नाही मला. ओके. फक्त आपण कॉलवर घेऊ शकतो. म्हणजे परमिशन म्हणजे कसं? म्हणजे कसं असतं, आता समजा तुम्ही माझ्याकडे आलात रेकॉर्ड्स ओपन करायला किंवा सोनमकडे आलात रेकॉर्ड्स ओपन करण्यासाठी, तर तुम्ही तुमचं मला नाव सांगता आणि तुम्ही सांगता माझे रेकॉर्ड्स ओपन करायला परमिशन आहे. म्हणजे एक थोडक्यात कसं की तुम्ही कम्प्युटरचा पासवर्ड टाकून जसं अनलॉक करायची परमिशन मला देता तुमच्या लॅपटॉपची. जर मला पासवर्ड सांगितलं मी ओपन करू शकतो, पण तुम्ही मला पासवर्डच नाही दिला तर मी ते लॅपटॉप ओपन करू शकतो का? नाही करू शकत. तसंच तुमचे रेकॉर्ड्स ओपन करण्यासाठी तुमची परमिशन मला हवी असते. अच्छा. तरच तुमचे रेकॉर्ड्स ओपन होतात. ओके. नाहीतर असं होतं की बऱ्याचदा लोक आम्हाला म्हणतात की मोस्ट प्रोबेबली लेडीज येतात की बाबा माझ्या हस्बंडचे रेकॉर्ड ओपन करायचे. ओके. मग मला रेकॉर्ड्स ओपन करून मला सांगा. पण तसं नाही होत. त्यासाठी त्यांच्या हस्बंडची आम्हाला परमिशन लागते. हस्बंड स्वतःहून त्यांच्या तोंडाने मला सांगितलं की माझं हे नाव आहे, माझी परमिशन आहे माझे रेकॉर्ड्स ओपन करा. त्यानंतरच आपण त्यांचे रेकॉर्ड्स ओपन करू शकतो. त्याशिवाय नाही ओपन. त्याच्याशिवाय कोणाच्या मर्जीच्या विरुद्ध आपण कोणाचे रेकॉर्ड्स ओपन करू शकत नाही. ओके. येस. आणि हे रेकॉर्ड्स जेव्हा स्टोअर होतात, आता जेव्हा तुम्ही रेकॉर्ड्स ओपन करता, रीडिंग स्टार्ट करता, त्यावेळी तुम्हाला रीडिंगमध्ये कसं कळतं? म्हणजे कोण सांगतं तिथे येऊन की काय असतं ते? आता याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की एंजल्स, की जे आपल्याला रीडरला त्याची प्रश्नांची उत्तर किंवा जो लेखाजोखा आहे तो वाचून दाखवत असतात. एंजल्स असतात. एंजल्स म्हणजे कोण? की जे आपले लव्ड वन्स असतात. मास्टर्स टीचर्स आपण आकाशिक याच्या भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं आकाशिक रीडिंगचे, तर मास्टर्स टीचर्स आणि लव्ड वन्स. ओके. जे आपले पूर्वज आहेत हां. ते आपल्याला रेकॉर्ड्स ओपन करायला मदत करत असतात. ओके. त्यांना आपण एंजल्सही म्हणतो. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात की ध्यान तुम्ही लावता, त्याच्या थ्रूच हे पॉसिबल होतं का? हो, ध्यान साधना महत्त्वाची आहेच, त्याबरोबर प्रार्थनाही महत्त्वाची आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला ध्यान साधना आधी करून ध्यान साधना करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रार्थनेच्या थ्रू फोनाचे रेकॉर्ड्स ओपन करू शकता. ओके. आणि रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर असं काही लिमिटेशन्स आहेत की तुम्ही समोरचा जो व्यक्ती काही पण प्रश्न जर तुम्हाला विचारतोय, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, नाहीतर पुढे काय होणार आहे, नाहीतर माझ्यासोबत ह्या गोष्टी का होतात, माझ्या पूर्वजन्मामध्ये मी काही असं काय केलं का, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता की काही लिमिटेशन्स येतात तिथे? लोकांना असं असतं की प्रत्येकच गोष्ट सांगा, तर असं नाही. तुमच्या आत्ता सिच्युएशन काय आहे त्यावर तुम्हाला गायडन्स मिळतो. तुम्हाला जेवढं जाणून घ्यायची गरज आहे तेवढंच तुम्हाला मास्टर दाखवतात. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही काही प्रश्न विचारला रिलेटेड टू करंट लाईफ, की या लाईफमध्ये मला असा प्रॉब्लेम येतोय, सो त्याचं कनेक्शन तुमचं या लाईफ बरोबर तुमच्या मागच्या लाईफ बरोबर पण तुम्ही जे कर्म केलेले असतात कर्मांची पण रिलेटेड असतं. ओके. सो तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं फक्त गायडन्स तुम्हाला तिथं मिळतं. असं नाही की तुम्ही म्हणता की माझे रेकॉर्ड्स ओपन करा आणि आता हां सांगा मला की काय, असं नाही. तुम्हाला त्यासाठी स्पेसिफिक प्रश्न विचारावा लागतो, त्याचं तुम्हाला उत्तर मिळतं. ओके. तुमचे प्रश्न क्लिअर पाहिजे, म्हणजे आन्सर तेवढं येतं मग क्लिअर. आपण एखाद्या माणसाचे किंवा तुमच्या घरामध्ये काही पेट्स असतील त्याचे रेकॉर्ड्स ओपन करू शकतो, किंवा आपल्या घराचे पण इव्हन. ओके. घराचे पण रेकॉर्ड्स ओपन होतात? हो. ते कसं होतं? म्हणजे आता कसं की एखाद्या व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे रेकॉर्ड्स ओपन करायला आपण त्याचं नाव आणि त्याचे परमिशन घेतो. बरोबर. त्याप्रमाणे जी प्रॉपर्टी आहे, तर त्या प्रॉपर्टीचे जर तुम्हाला रेकॉर्ड्स ओपन करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला त्या घराचा पूर्ण पत्ता आणि त्या घराच्या मालकाची परमिशन. ओके. म्हणजे पत्ता म्हणजे पिनकोड सहित. ओके. पत्ता जर आपल्याला मिळाला आणि मालकाची जर परमिशन मिळाली मालकाची, त्या प्रॉपर्टीच्या मालकाची, तर आपण त्याचे रेकॉर्ड्स ओपन करू शकतो आणि त्याचे जो काही संभावना आहेत त्या प्रॉपर्टीच्या बरोबर काय होण्याचे ते आपण सांगू शकतो. तसंच जर म्हणाल तुमचे पेट्स असतील त्यांचे पण आपण रेकॉर्ड्स ओपन करू शकतो. ओके. म्हणजे ॲनिमल्सचे पण? येस. तुमचे पेट बर्ड्स आहेत किंवा पेट तुमच्या घरात फिश असतील किंवा डॉग्स असतील किंवा कॅट्स असतील. ओके. सो ते तुमच्याबद्दल काय फील करतात, त्यांच्या मनात काय किंवा तुमच्याकडून त्यांना काय हवं आहे, ओके, ते सुद्धा आपण तुमच्या रेकॉर्ड्स मधून ओपन करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये फिश आहे आता मी बघितलं, तर त्याचं तुमच्याविषयी काय मत आहे, तो तुमच्या घरामध्ये खुश आहे का नाही, तर तुमच्या रेकॉर्ड्स मधून आपण ते सांगू शकतो बघून. ओके.
येस. मग हे खूप इंटरेस्टिंग होतं, कारण नॉर्मली तर आपण आकाशिक रिडिंग बघतो ज्याच्यामध्ये एका माणसाचे गोष्टी आपण बघतो, नाव वगैरे सांगितल्यानंतर तुम्ही म्हणालात की डेट ऑफ बर्थ वगैरे चेक करून सांगतात, पण घराचं आणि ॲनिमल्सचं हे जरा, तुम्ही घराची रिडिंग जेव्हा घेता तेव्हा काही अनुभव आलाय का, म्हणजे घराचे रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर? कारण मी ऐकलं की घरामध्ये पण भरपूर काही गोष्टी घडत असतात, तर त्यावेळी काय काय गोष्टी तुम्हाला म्हणजे माहिती पडल्या? रिसेंटली मी क्लायंटच्या घरी गेले होते, तर ते क्लायंट मुस्लिम होतं. मी त्यांच्या घरात गेले, बसले, मग त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केले पहिले क्लायंटचे. मग त्यांच्या घरात खूप असे इश्यू होते, काय काय त्यांचे प्रॉब्लेम होते पर्सनलचे. त्यांनी मला सगळे शेअर केले ते, की मुलाचा जॉब लागत नाही, की त्यांच्या नवऱ्याचे हेल्थ इश्यू होते काय काय. तर मग रेकॉर्ड्स जेव्हा बघितले त्या थोडं पहिले असं आलं की त्यांच्या घरामध्येच काहीतरी थोडेसे दोष होते. म्हणजे ते घर तेवढं कनेक्ट झालं होतं बहुतेक. असं त्यांच्या घरामध्ये 2 जणांनी सुसाईड केलं होतं असं दिसलं. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला असं काही माहिती आहे का? मग त्या बोलल्या की एकाचं माहिती होतं असं, पण पहिलं काही माहिती नाही असं. मग तेव्हा जेव्हा रेकॉर्ड्स ओपन केलं तर पहिलं त्यांना गायडन्स असा आला मास्टर्सकडनं की तुम्ही आधी घर बदला. ओके. हां, मग त्यांना मी सांगितलं तुमच्याकडे असं गायडन्स येतोय, आणि त्यांनी बहुतेक 1.5 वर्ष होऊन गेलं होतं तेव्हापासून त्या घरात राहत होते ते. मग त्यांना मी सांगितलं तुम्हाला असं गायडन्स येतो की तुम्ही घर थोडं बदला, चेंज करा असं. मग तेव्हा असं एक वेगळ्या प्रकारची एंटिटी मला तिथे कनेक्ट झाली. ओके. आणि ते मला डायरेक्ट बोलले असं की तू इथून जा, सांगू नको तिला. म्हणजे ती एंटिटी तुम्हाला येस येस, त्यांच्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी म्हणजे होतं ज्यावेळेस तिने काहीतरी. रेकॉर्ड्स ओपन केले ना, तर तिला निगेटिव्हिटी फील होत होती. ती मला म्हटली मला निगेटिव्हिटी खूप फील झाली. ओके. आणि त्यानंतर ऑल ऑफ अ सडन ज्यावेळेस मी त्यांना सोल्युशन सांगत होते क्लायंटला, तर त्यावेळेस ती एंटिटी डायरेक्ट म्हटली की तू तिला काय सांगू नको, तुझ्या घरातून तू जा निघून जा. इथून. म्हणजे डायरेक्टली एंटिटी सांगत होती. अच्छा. येस. हां, मग त्यांनी म्हणजे 2-5 सेकंड मी अशी घाबरली, पण म्हटलं ठीक आहे चला, परत माहीत नाही अचानक कुठनं हिंमत आली. मग आणि आपलं असं रेकॉर्ड्समध्ये असं असतं की मास्टर्स इथे प्रोटेक्ट करतात आपल्याला. सो आपल्याला कुठल्या गोष्टीचं हार्मफुल असं काही मास्टर्स म्हणजे जे तुम्ही म्हणालात एंजल्स टाइप जे येस येस येस, नक्की मास्टर्स टीचर जे असतात ते सगळे गाईड करतात आपल्याला तिकडे, आणि ते प्रोटेक्ट पण करतात. तर मग त्या ठिकाणी मग तरी पण मी त्या लेडीजला मी सगळं गाईड केलं की तू हे कर. त्यानंतर मी तासभर ती अशी परत बोलले, तिथले मी सगळे सोल्युशन वगैरे सांगितले, काय कर वगैरे, उपाय वगैरे. मग असं म्हणजे असा अनुभव आला तेव्हा. ओके. म्हणजे त्या घरामध्ये एंटिटी होती. येस येस, ती तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला रेकॉर्ड्स ओपन करायला त्रास देत होती. बरोबर. आणि इव्हन म्हणजे रात्री घरी गेल्या मला स्वप्नामध्ये असं दिसलं की ज्या ठिकाणी आम्ही सगळी बसलो होती लेडीज, ते माझी मुलगी पण होती सोबत, त्या सगळे असेच बसले आणि एका कोपऱ्यात ती एंटिटी उभी आहे. म्हणजे देवाची काहीतरी कृपा की त्यावेळेस दिसलं नाही मला ते असं काही. थोडक्यात आपण पण माणूस आहे रे, आपण पण घाबरतो, पण त्यावेळेस असं काही वाटलं नाही. पण मग घरी गेल्या स्वप्नात मला ते दिसलं असं की ती एंटिटी ती उभी होती. ओके. येस, म्हणजे चांगला जेंट्स टाईप होता. रिडिंगचा विषय निघालाच त्यातून एक सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याच्या घरामध्ये सतत काही ना काही प्रॉब्लेम येत होते. म्हणजे त्याचं लग्नासाठी पण अडचण येत होती, त्याच्या घरामध्ये आजार पण, त्याच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, या सतत त्या घटना घडत होत्या वारंवार. त्यांनी ज्योतिषांकडे वगैरे गेला, त्यांनी कोणी काय सांगितलं, त्यांनी सगळं केलं, शांती केली, पूजा केली, पण त्यांना तो प्रॉब्लेम जो होता तो सॉल्व्हच होत नव्हता. ओके. तर तो मला एक दिवशी भेटला आणि मला म्हटलं असे प्रॉब्लेम्स आहेत. सो मी त्याला सांगितलं की माझी अशी रिडिंग घेते, तर तू तिच्याशी बोल म्हणून. तर तो म्हटला अरे असं कुठं असतं का म्हणून, की घराची रिडिंग वगैरे. म्हटलं तू ये एकदा बोल, तू ऐक, तुला जर पटलं तर मग पुढे जा म्हटलं. मग तो त्याला समजून सांगितल्यानंतर तो घरी आला माझ्या. मग हिने रेकॉर्ड्स ओपन केले, आणि रेकॉर्ड्स ओपन केल्या तिला एक अशी घटना दिसली त्यामुळे की त्याचं कनेक्शन आत्ताशी होणाऱ्या घटनांशी रिलेटेड होतं. ते भूतकाळामध्ये ती घटना घडून गेली होती. ओके. तर ती घटना म्हणजे आता ते कसं होतं की एक स्त्री होती, त्या स्त्रीवरती सामूहिक अत्याचार झाला होता त्या जागेमध्ये, आणि त्याला तिथं जिवंत जाळण्यात आलं होतं त्यांच्या जागेमध्ये, या ठिकाणी त्यांचं घर आहे आता. ओके. हे तिथं घटना घडली होती, हे तिने त्याला सांगितलं. आणि ज्यावेळेस हे तिने सांगितलं त्यानंतर तो शॉक झाला. शॉक व्हायचं कारण काय की त्यांनी ऐकलं होतं की अशी घटना या ठिकाणी झालेली आहे, पण मलाही माहित नव्हतं आणि हिलाही माहित नव्हतं की ही झालेली आहे. मग त्याला याचा शॉक बसला, यांना कसं कळालं. सो तिथून पुढे त्याचा विश्वास बसत गेला की बाबा हे असंही आहे. अच्छा. मग त्यानंतर मग त्यांनी काही प्रश्न केले, त्याचे सोल्युशन्स त्याला मिळत गेले. आता तो त्याच्यावरती उपाय केले, तिथून त्याला रिझल्ट मिळायलाही सुरुवात झालेली आता. जवळजवळ 20 वर्ष होऊन गेले ही घटना घडून त्यांच्या इथे. आणि तेव्हा तो मोकळा प्लॉट होता पूर्ण, त्यांनी बांधकाम करून ते घर बांधलं होतं. म्हणजे त्या जागेवर काहीतरी होतं. येस येस, जागेवरती दोष होता म्हणजे. अच्छा. म्हणजे रिडिंग्स ओपन केले की ह्या सर्व गोष्टी पण येतात बाहेर. नक्कीच. ओके. आणि दादा मला हे विचारायचं आहे, ज्यावेळी रिडिंग्स आपण ओपन करतो घराचे, तर अजून म्हणजे घराचे पण असे काही इच्छा असतात का? म्हणजे तुम्ही घराचे रिडिंग जेव्हा ओपन कराल तर जसं घर आपल्याशी बोलतं असं पण लोक बोलतात, तर रिडिंग्समध्ये अशा काही गोष्टी जाणवल्यात का, नाही तर माहिती पडल्यात का तुम्हाला? आता मी क्लायंटच्या घरी गेलते मध्ये का, तर ते क्लायंट बंगाली आहे आणि त्यांची मुलगी US ला असते.
आणि मग ती मुलगी आता पुष्कळ 8-10 वर्ष होऊन गेली, ती मुलगी आलीच नाही इथे परत. ओके. हां, सो मग त्यांचे जेव्हा रेकॉर्ड्स ओपन केले तर तेव्हा म्हणजे मावशींना असं होतं की काकांना हेल्थ इश्यू आहे किंवा म्हणजे घरामध्ये सुख शांती अशी नाहीच आमच्या दोघांच्या पण लाईफमध्ये. तर मग रेकॉर्ड्स ओपन केलं असं आलं की त्या घराची इच्छा आली, म्हणजे म्हणतो ना की ते घरच नर्वस आहे. ओके. सो मग ह्यांना कसं काय म्हणजे सुख त्या घरात शांती मिळणार आहे ना. मग त्या घराशी बोलणं झालं तेव्हा की बघ काय म्हणजे नेमकं म्हणणं आहे घराचं. त्याच्यामध्ये घराचं असं आलं की म्हणजे ती मुलगी जी होती तिने हे घर चॉईस केलं, तिने सगळं चॉईस केलं होतं माझ्यासाठी, म्हणजे माझं घर हे सगळं तिला आवडलं होतं आणि आता तीच नाही आहे घरामध्ये. सो ते घर असं थोडंसं जुरं होतं की ती आलीच नाही कधीची. म्हणजे तुम्ही जेव्हा रेकॉर्ड्स ओपन केले येस ते घर त्या मुलीनीच प्रेमाने घेतलं आणि सर्व. येस त्या मुलाने सगळं डिझाईन केलं होतं, त्या मुलीने सगळं डिझाईन केलं होतं. अच्छा. मग त्या घराची अशी इच्छा होती की म्हणजे हिने यावं, हिने राहावं, पण ती आलीच नव्हती आणि ती म्हणजे आता ती आलीच नाही कधीची आणि ती म्हणजे भेटली पण नाही घराला त्या. ओके. सो त्या घराचं असं होतं. म्हणजे अशा इच्छा असतात लोक घराच्या इच्छा असतात. म्हणजे तो जो आपण म्हणतो ना वास्तूचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, तो अशा पद्धतीने पण होतो, छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा, आणि ज्या आपण इग्नोर करतो. त्यांचं घर बघितलं, इतकं सुंदर घर होतं. मी पण त्या क्लायंटच्या घरी गेलो, तिला सोडायला ज्यावेळेस गेलो तर त्यांच्या घरात बसलो, घर एवढं सुंदर होतं. सगळ्या घरामध्ये गणपतीच्या मूर्त्या वगैरे त्यांनी सगळं लावलेले छान एका भिंतीला पूर्ण, आणि देवाचं वगैरे सगळं प्रॉपर होतं आणि प्रॉपर बंगला होता आणि दिसायला सुंदर. पण त्या घरामध्ये आम्हाला सुद्धा गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर जो म्हणतो ना आपण की जो फ्रेशनेस फील आला पाहिजे, फील नाही झालं, फील थोडंसं डिप्रेस टाईप फिलिंग आला. म्हणजे सगळं आहे घरात, काहीच नाही असं नाही, तरी पण त्या घरामध्ये अशी एनर्जी डाऊन होती थोडी. अच्छा. आणि त्याचं रिझन ते होतं. येस. म्हणजे इतक्या छोट्या त्यांना गोष्टी. वाटलं काय चुकतंय आमचं, आम्ही काही देवाचं चुकतोय का करण्यामध्ये किंवा काही राहते बाकी, पण असं काहीच नव्हतं. ओके. फक्त ते घर मिस करते तेवढ्यामुळे तसं होतं. अच्छा. खूप इंटरेस्टिंग. म्हणजे आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष नाही देत आणि तुम्ही जसं म्हणालात तर. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बोलले की प्राण्यांचं पण तुम्ही रीडिंग घेता, म्हणजे रेकॉर्ड्स ओपन करता. तर ते कसं, म्हणजे त्याच्यामध्ये पण परमिशन वगैरे लागते की? आता प्राण्यांची रीडिंग जर घ्यायची असेल, समजा ते पेट ॲनिमल्स आहेत, पेट बर्ड्स, पेट ॲनिमल्स आहेत, समजा तुमचं पेट ॲनिमल आहे तर त्याचे रेकॉर्ड्स ओपन करायला तुमची रीडिंग ओपन करायला लागते, कारण की तो कनेक्टेड तुमच्याशी आहे. सो तुमच्या रीडिंग्स थ्रू त्याचं पण आपण रीडिंग घेऊ शकतो. ओके. येस. आता युजली घ्यायचं म्हटलं तर डायरेक्ट प्राण्यांचे पण रीडिंग्स घेऊ शकतो, पण ते मोस्ट ऑफ द टाइम किती परमिशन प्राण्यांकडनं मिळवणं खूप अवघड असतं. बरोबर. सो आपण त्याचे ओनर जे आहेत किंवा त्याचे जे पार्टनर आहेत त्या पेटचे, त्यांच्या रीडिंग्स थ्रूच त्यांचे आपण रेकॉर्ड्स ओपन करतो. ओके. आणि याच्यामध्ये पण काय एक्सपिरियन्स आलेत का तुम्हाला? येस, नक्कीच भरपूर आले एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये. आता मध्येच मी एका क्लायंटची रीडिंग केली, त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की त्यांचे 2 डॉग होते, मेल फिमेल, आणि ते पुष्कळ असे वयस्कर होते, जवळजवळ 15 वर्ष होऊन गेले डॉगला त्या. आणि एक डॉग त्यातला जो मेल होता तर तो वारला आता 4 महिन्यापूर्वी. मग त्यांचं म्हणणं असं होतं की ती जी फिमेल आहे तर ती खूप नर्वस आहे अशी, म्हणजे बहुतेक तो गेल्यामुळेच त्यांना वाटलं की ही का नर्वस आहे असं. मग त्यांनी रीडिंग केलं. मग त्यांच्या रीडिंगमध्ये असं आलं डॉगच्या त्या की ती असं म्हणजे तिला आता भीती बसली मनामध्ये की हा गेला आता मी पण जाणार आहे, सो मी गेल्यावरती हिचं काय. ओके. म्हणजे मालकाची काळजी, म्हणजे मालकाची काळजी त्या ह्याला होती डॉगला, त्या की तिला असं वाटलं की आता म्हणजे ह्यांना असं वाटलं की हा गेला म्हणून ही नर्वस आहे, पण त्या म्हणजे डॉगच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याला असं वाटलं आता मी गेल्यावरती म्हणजे आता कसं होतं की आता मी शेवटी एकटीच उरली, मग मला काळजी बाकीच्या घरच्यांची. मग त्याला असं होतं की आता मी गेल्यावर हे काय करणार. मग त्यावेळेस तिने मला डॉगनी सांगितलं असं की ह्यांना सांग जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एक छोटं अजून घेऊन या डॉग तुम्ही, म्हणजे तोपर्यंत ह्यांना जरा सवय होईल त्याची. म्हणजे मी देखील निर्धास्त जाईल आणि ह्यांना पण त्रास नाही होणार त्या गोष्टीचा. म्हणजे आपण प्राणी पण इतकी काळजी असते आपली. ओके. आपण प्राणी पण जे पाळतो त्यांचे बोलतात आपण, त्यांना पण आपल्याशी प्रेम होतं तसं, आणि ते पण बोलत असतात. आणि रेकॉर्डिंग्समुळे ते पॉसिबल झालं की काय मनात चाललंय त्या फिमेल डॉगच्या ते आपल्याला ओळखता आलं. सामान्य माणसाला ते प्राण्यांची पक्ष्यांची भाषा कळत नसते, पण त्यांना पण फिलिंग्स असतात, तर त्या फिलिंग्स आपल्याला डायरेक्टली कळत नाही, तर आपण रेकॉर्ड्स थ्रू त्यांच्या फिलिंग जाणून घेऊ शकतो आपण. ओके. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबरोबर रिलेशन बिल्ड करायला किंवा इथून पुढचं आयुष्य त्याच्यावर घालवायला खूप तुम्हाला वेगळं पण मिळतं, किंवा तुम्हाला आनंद यायला लागतो अजून, किंवा माझा पेट माझ्याविषयी हा विचार करतो, त्याविषयी तुमचं प्रेमही वाढतं, तुमचं अटॅचमेंट जास्त, तुमचे बॉन्डिंग चांगले होतात एकमेकाशी. तुमचं चांगलं जसं तुम्ही फक्त एक जस्ट पेट म्हणून खेळत असतात, त्यानंतर तुम्ही एक फॅमिली मेंबर किंवा तुमच्या फॅमिलीत घरातला एक मेंबर म्हणून तुम्ही त्याशी वागायला चालू होतं तुमचं, किंवा तुम्हाला ते आपलेपणाचा जास्त वाढतो त्याच्याबरोबर. ओके. आतापर्यंतची रीडिंग जी तुम्ही घेतलंय त्याच्यात सर्वात वेगळा अनुभव असा कोणता आलेला, म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे कोण आलंय रीडिंग घ्यायसाठी त्यांची पर्सनल रीडिंग, सगळ्यात वेगळा असा अनुभव कोणता होता का जो तुम्ही एक्सपिरियन्स केलाय? येस, नक्कीच. मध्ये आता एक कपल आलं होतं असं एक, आणि त्यांचं बाळ गेलं होतं. ओके. हां, म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्यांचं बाळ गेलं होतं आणि त्यांना तो मुलगा खूप वर्षांनी झाला होता. ओके. जवळजवळ 8-9 वर्ष होऊन गेले त्यांना ते बाळ झालं होतं, आणि ते बाळ झालं तेव्हा ते खूप नाजूक होतं असं,
तब्येत त्याची खूप नाजूक म्हणून मी त्याला जवळजवळ 52 दिवस त्याच्यावरती दवाखान्यात उपचार चालले. ओके. आणि सगळे उपचार वगैरे छान झाले. 52 दिवस ते बाळ छान हेल्दी झालं, वजन वाढलं आणि उद्या घरी आणायचं बाळाला. त्यामुळे घरी सगळे खूप खुश की उद्या बाळ घरी येणार. सगळेजण खूप तयारी करतो जोरदार. आणि मग आता उद्या घरी येण्याचं म्हणून आज त्या बाळाला शेवटचे उपचार चालू होते काही ना काही. मग असं आलं की त्या बाळाला थोडंसं ब्लड चढवण्यामध्ये आलं आणि त्याला बाळाला एकच ब्लडचा ड्रॉप फक्त गेला असेल आणि त्या बाळाची डेथ झाली. ओके. म्हणजे मग ते सगळ्यांना खूप शॉकिंग, म्हणजे इव्हन डॉक्टरांना पण ते खूप शॉकिंग होतं असं की कसं काय म्हणजे असं. पण मग शेवटी घरच्यांना वाटलं की डॉक्टरांची काही चूक आहे. आपली माणूस बुद्धी आपल्याला काही ते कळत नसतं. सो यांना वाटलं की डॉक्टरांची काहीतरी चूक आहे, पण डॉक्टरांची काही चूक नव्हती. पण त्यांना त्यावेळेस काही कळलं नाही. सो मग बरेचसे इश्यू त्यांचे झाले, खूप गडबड झाल्या. नंतर मग त्या रिडिंगसाठी आल्या. त्यांना कोणतेही सांगितलं आकाशिक रिडिंगबद्दल, सो तुम्ही एकदा करून बघा. मग त्या माझ्याकडे आलं, त्यांनी मला सांगितलं असं असं झालं म्हणून. सो तेव्हा जेव्हा रेकॉर्ड्स ओपन केले तर त्यात मला असं दिसलं की ते बाळ जे होतं ते यांच्या घरातलीच कोणतरी व्यक्ती आली होती पुन्हा. ओके. जेव्हा मी कनेक्ट केलं तेव्हा असं आलं की तो जो होता बाळाचे वडील जे होते त्याच्या आतेभावाची बायको होती, ती ऑफ झाली होती. ओके. काही 1 वर्षापूर्वीच. आणि ती पुन्हा बर्थ घेऊन आली होती. ओके. यांच्या पोटी ते बाळ म्हणजे त्याच्या आतेभावाची बायको होती. त्यांचा पुनर्जन्म झालेला. येस त्यांचा पुनर्जन्म झाला होता. आणि मग त्या जेव्हा आल्या तर म्हणजे म्हणतो की त्यांच्या लाईफचं काहीतरी पर्पज त्या घेऊन आल्या होत्या. असं की त्यांचं काहीतरी बाकी होतं आणि ते त्या घ्यायला आल्या होत्या परत फक्त. म्हणजे ह्यांना असं वाटलं की ते बाळ जगलं असतं. हे सगळ्या जरदरच्या गोष्टी आहेत. म्हणजे जेवढं दिलं आहे तेवढंच मिळणार आहे आयुष्यामध्ये श्वास. सो ते बाळ तेवढं ठरवून आलं होतं. आणि ते बाळाचं असं झालं की ते जेव्हा आलं तर ते काहीतरी बाकी होतं म्हणून ते घ्यायला आलं आणि ते घेऊन त्याचं गेलं निघून फक्त. तर मी त्यांना सांगितलं की असं काहीतरी येत आहे म्हटलं रिडिंगमध्ये असं की त्याचं काहीतरी बाकीच होतं, ते घ्यायला आलं म्हटलं. आणि त्याचं जवळच्या व्यक्तीकडनं काहीतरी घेणं बाकी होतं. ओके. हां. सो मग तिथे मला फक्त असं दिसलं की एक ब्लडचा ड्रॉप दिसला मला. आणि त्यांनी मला पहिले सांगितलं नाही असं की एक ब्लड चढवलं आणि ते गेलं असं. ओके. हां. त्यांनी फक्त हेच सांगितलं की उपचारादरम्यान ते गेलं. तर कशामुळे गेलं. तर मग रिडिंगमध्ये असं कळलं की त्याला बाळाला काहीतरी ब्लड देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये लगेच ते गेलं. म्हणजे ते ब्लडशी काहीतरी दिसलं कनेक्टेड. ओके. तर मी यांना विचारलं की असं काही तुम्हाला काही माहिती आहे का, काही असं काही होतं का. मग शेवटी मला त्यांनी सांगू त्या माणसाने कपाळाला हात लावला. म्हटलं काय झालं सर. मग ते मला म्हटलं की ॲक्च्युली काय झालं बोलले, ते बाळाला ब्लड ज्याने दिलं तो त्याचा नवरा होता, म्हणजे आत्ते भाऊच त्यांचा होता. त्याचाच ब्लड ग्रुप मॅच झाला आणि त्यानेच ब्लड तेव्हा दिलं होतं. अच्छा. म्हणजे थोडक्यात कसं जे बाळ जे गेलं ना, बाळ पूर्वजन्मी जी बाई होती त्याचं ते मिस्टरांचं लग्न त्या बाळाला दिलं. म्हणजे त्यांच्याशी कनेक्टेड होती ती. आणि तो एक ड्रॉप मिळाला. ती गेली आणि ती बाई प्रेग्नन्सीमध्ये गेली होती. इव्हन ओके. डिलिव्हरी करतात ती दवाखान्यात गेली वाटतं आणि ती प्रेग्नन्सीमध्ये गेली. अच्छा. येस. तर त्यांचं काहीतरी बाकी असेल. सो बरोबर. असे बरेचसे म्हणजे रिडिंग्स ओपन केल्यामुळे कळलं. नाही तर जे पॅरेंट होते ते पण त्याच शॉकमध्ये असते की का गेलं माझ्यासोबत असं का होतं. पण काही ना काही रिझन असतं म्हणून माणूस जन्म घेतो. बऱ्याचदा आपल्याला घटना घडून जाते ना, आपल्याला कळतच नाही की घटना का घडलेली आहे. आपण म्हणजे विचारत होतो मी एवढं सगळं चांगलं केलं, ही घटना माझ्याबरोबर का घडली. बरोबर. पण आकाशिक रिडिंगमध्ये तुम्हाला त्याचं रिझन कळतं की बाबा हे या कारणामुळे तुमच्यावर हे घडलेलं आहे. ते कनेक्टेड ह्या आयुष्याशी असू शकतं किंवा पूर्वजन्माशी असू शकतं किंवा त्याच्या आधीच्या जन्माशी असू शकतं. ओके. सो आकाशिक रिडिंगमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळू शकतात. ओके. येस. तर ताई आपल्या कुंडलीमध्ये नाही तर आपल्या ज्या नशिबामध्ये एखादी गोष्ट नाहीये तरी पण ती मिळवता येते का. तर मध्ये एक सर आले होते रिडिंगसाठी आणि मग त्यांनी सुरुवात केली अशी की म्हणजे मला लग्न करायची इच्छाच नव्हती बोलले. आणि म्हणजे माझ्या घरच्यांनी खूप फोर्स वगैरे केला. त्यानंतर लग्न झालं. मग त्यांचे जे काही होते प्रश्न बेसिक लग्नानंतर त्यांनी ते प्रश्न केले. मग त्यांनी मला विचारलं की मला लग्न करायचं नव्हतं तरी पण लग्न झालं, म्हणजे तर असं काय झालं. ओके. म्हणजे मला अजून पण ती गोष्ट मान्य होत नाहीये. मग त्या रिडिंगमध्ये असं आलं की त्यांना एक मुलगी पण आहे. त्यांना विचारलं की तुम्हाला मुलगी आहे का. मग ते बोलले की हो 5 महिन्याची मुलगी आहे मला. मग त्यात असं आलं की त्यांची जी मुलगी होती तीच त्यांची पास्ट लाईफची मुलगी होती. अच्छा. हां. आणि मागच्या लाईफमध्ये त्यांची बायको आणि त्यांचा संसार दोघांचा नीट झाला नाही, त्यांचा डिवॉर्स झाला असेल जे काही असेल मागच्या असतं. तर त्यांची मुलगी आणि बायको त्यांच्यापासून वेगळे राहत होते. ओके. आणि मग त्यांची जी मुलगी होती तिला असं वडिलांशी खूप अटॅचमेंट होती. तेव्हा छोटी होती पण तरी वडिलांशी अटॅचमेंट खूप होती. मग तिला असं होतं की वडिलांसोबतच राहायचं आहे, पण काही कारणास्तव राहू शकले नाही ते. मग त्यानंतर मग त्या मुलीचं असं असतं ना की सोलचं एक असं असतं किंवा राहायचंच आहे, करायचंच आहे, हवंच आहे ते. सो त्या सोलने डिसाईड केलं होतं ती गोष्ट अशी की हेच वडील पाहिजे आहे. ओके. मग शेवटी आता त्यांच्या नशिबामध्ये हा योग नव्हता लग्नाचा, पण त्या मुलीची इच्छा होती की हेच वडील पाहिजे आहे म्हणून त्यांचं लग्न पण झालं. त्यांना मुलगी तीच आली आता परत त्यांच्या पोटी. अच्छा. हां. असं झालं. म्हणजे कसं की आता आपण म्हणतो की बाबा माझी इच्छा नाहीये की बाबा मला लग्न नाही करायचं किंवा मला गोष्ट करायची नाहीये, पण ती दुसऱ्या कोणाला तरी हवी असते तुमच्याशी कनेक्टेड व्यक्तीला. अच्छा. सो या केसमध्ये कसं होतं की ती मुलगी त्यांच्या मागच्या मी त्यांची मुलगी होती त्यांच्यापासून दूर गेली होती. ओके. ती यांच्याशी अटॅच होती आणि तिला यांच्याबरोबर राहायची इच्छा होती. तर काही कारणास्तव लांब गेली आणि ती त्याच्यातच ते वेगळे झाले. ओके. तर ह्या जन्मामध्ये त्यांना लग्न करायचं नव्हतं
पण त्या मुलीला हेच वडील हवे होते. बरोबर. सो त्या मुलीच्या इच्छेमुळे यांचं लग्न झालं आणि त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली, तिला यांचा साथ लाभला. अच्छा. म्हणजे सगळं फक्त आपल्याच कर्मांशी नाही तर आपल्याशी रिलेटेड जे कोणी व्यक्ती, आपले लव्ड वन्स जे आपण म्हणतो, बरोबर, त्यांचं कर्म पण आपल्याशी अटॅच असतो. ओके. सो त्याच्यामुळे काही घटना आपल्या आयुष्यामध्ये पण घडत असतात. अच्छा. मग त्यांनी घरी जाऊन परत सांगितलं वाईफला असं की मी रिडिंग केलं वगैरे, तर असं आलं मुलीबद्दल आपल्या. मग त्यांची बायको त्यांना बोलते की अरे मी आपल्या लग्नाच्या वेळेस पत्रिका दाखवायला गेलते ब्राह्मणाकडे एका. मग ते ब्राह्मण एक पत्रिका फेकली, बोलतो हा मुलगा लग्नच नाही करणार आहे कधी, नशिबात लग्नाचा योगच नाही आहे. आणि त्यांनी लग्न वगैरे करून यस, लग्न झालं, मुलगी आहे. सो म्हणजे असं नशिबात जे नाहीये ते देखील मिळतं. ओके. बऱ्याचदा ना लोकांना भीती वाटत असते की माझ्यासोबत असं होईल, माझ्यासोबत ही गोष्ट होईल, तर त्याचं काही कनेक्शन आहे का? हो, त्याचं कनेक्शन असतं. बऱ्याचदा करंट लाईफशी पण असतं आणि मोस्ट ऑफ द टाइम बॅक म्हणजे पूर्वजन्म असतो त्याशी पण. ओके. आता आमच्या ओळखीच्या एक मावशी आहे, त्या मध्ये सारखं माझ्या घरी यायच्या आणि त्या मला विचारायच्या की मला कॅन्सर होईल का. त्यांना अशी भीती वाटते आतून की कॅन्सर होईल का मला. त्यांना त्या म्हटलं असं की मी अशी बसली असेल तरी मला असं वाटतं की माझ्या तोंडातून रक्त पडते का. हां, म्हणजे उलटी होते का रक्ताची. त्यांना अशी खूप भीती वाटायची. त्यांचा एक केस जरी गळला तरी त्यांना वाटतं की हां नाही कॅन्सरच आहे मला. मग ते लगेच मला फोन करणार किंवा येणार, मग सारखं म्हणणार की म्हणजे तू एकदा बघ पुन्हा नीट, किंवा चांगलं अजून कोणाला तरी विचारू आपण, पत्रिका त्यांना दाखवून झाल्या की कॅन्सर आहे का. त्यांना खूप जणांनी सांगितलं की असं काही तुमच्या नशिबात योग नाही आहे, कॅन्सर वगैरे काही होणार नाही आहे. सो असं झालं. आणि त्यांना सवय होती मिश्री वगैरे लावायची. सो त्यांना ती अजून भीती वाटायची की मिश्री पण लावते सो मग कॅन्सर होऊ शकतो असं. मग त्यांच्या दिवशी रेकॉर्ड्समध्ये बघितलं आम्ही, तर त्यांना अशी भीती का वाटते आहे. मग त्यात मला त्यांची पास्ट लाईफ दिसली आणि त्यात मला छोटी मुलगी दिसली, जवळजवळ 12-13 वर्षाची मुलगी असेल ती अशी, आणि ती मुलगी पूर्ण टकली अशी. म्हणजे ती पास्ट लाईफ म्हणजे मावशीच त्या होत्या. त्यांच्या पास्ट लाईफमध्ये त्या 13 वर्षाच्या वय असताना त्यांना कॅन्सर होऊन त्या गेल्या होत्या. सो त्यांच्या मनात ती भीती अजूनपर्यंत अशी आहे की कॅन्सर होईल का. त्याने ते भोगलं आहे. सो त्यांच्या मनात ते अजून पण एक पॉइंटला ते आहे गोष्ट अशी. म्हणजे पास्ट लाईफ मध्ये हे झाल्यामुळे येस, हां, त्यांच्या मनात ती भीती अजून आहे. भीती पण आहे अजून, म्हणजे हे सुद्धा कनेक्शन असतं आपलं. करेक्ट. त्यांनी ते भोगून झालं आहे, पण त्यांना भीती असते आपल्या मनामध्ये की ती कनेक्टेड टू पास्ट लाईफ पण असते बऱ्याचदा. मग त्यांना मी तेव्हा सांगितलं की हे होऊन गेलं आहे, आता असं होणार नाहीये पुढे. सो तेव्हापासून ते नॉर्मल रिलॅक्स झाल्या की हा ठीक आहे होऊन गेलंय. म्हणजे माणसाला ऍटलीस्ट कळतं की हा आपण भोगून झाले, आता टेन्शन नाहीये. मग रिडिंग घ्यायचं कारण हे पण असतं असं थोडं आपण त्याचा निर्धास्त होतो असं. ओके. त्याच्यात मला एक एक्सपिरियन्स सांगायचा, माझ्या मित्राचाच एक्सपिरियन्स आहे. त्याचं रिडिंग वाईफने घेतलं होतं माझ्या. तो आहे प्रॉपर म्हणजे गडगंज संपत्ती आहे त्याच्याकडे. तो प्रॉपर म्हणजे जसं गाववाला म्हणतो आपण, स्थानिक आहे तो. त्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे, पण 3 भाऊ आहेत. ओके. पण पैसा होता, लग्न झालेला, त्याला मुलगा पण आहे. पण त्याला असं नाही का आयुष्यामध्ये शांती किंवा म्हणतो ना आपण समाधानी नव्हतं तो. त्याला कळत नव्हतं काय करायचं. बिझनेस चांगला चालला होता, त्याचं संसार पण व्यवस्थित चालला होता, घर वगैरे सगळं व्यवस्थित. मग त्याला त्यामध्ये त्याला रस नव्हता राहिलेला किंवा त्याला मजा येत नव्हती त्याच्यामध्ये. मग तो एक दिवशी असंच आमचा बोलता विषय झाला. मग त्याला म्हटलं तू एकदा रिडिंग घेशील माझ्या वाईफकडे. सो त्यांनी रिडिंग्स घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न केला की म्हणजे तो प्रश्न खूप कमी लोक विचारतात की माझ्या या आयुष्याचं पर्पज काय, माझा जन्म का झालेला आहे. ओके. सो हा जेव्हा प्रश्न त्यांनी मला पहिल्यांदा विचारला की मला जाणून घ्यायचं की माझ्या आयुष्याचं पर्पज काय. सो त्याला म्हटलं या प्रश्नाचं उत्तर माझी वाईफ तुला चांगलं देऊ शकते याकडे रिडिंग घेतल्यानंतर. आणि त्याला तोवर रिडिंग म्हणजे काय माहीत नव्हतं त्याला सुद्धा. ओके. तो पत्रिका किंवा गुरु वगैरे होते त्यांच्याकडे जायचा, त्याच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याच्याकडून त्याला पण समाधान नाही मिळालं. म्हणजे ऑन कॉल त्याचा रिडिंग घेतलं, फोनवरतीच आमचं त्याचं आणि रिडिंग झालं होतं. सो ज्यावेळेस त्याचे रेकॉर्ड्स ओपन केले त्यावेळेस म्हणजे ॲक्च्युली तिचे रेकॉर्ड्स मी फर्स्ट टाइम कोणाचे रेकॉर्ड ओपन केले ते मी आणि वाईफने, आम्ही दोघांनी मिळून रेकॉर्ड्स ओपन केले. आम्हाला दोघांनाही दिसले की पास्ट लाईफमध्ये तो एक फार्मर होता आणि त्यांनी झाडाला स्वतःला लटकून घेऊन सुसाईड केलं होतं. ओके. आणि त्याचं स्वप्न होतं शेती करून सगळ्यांचे पोटं भरायचं त्याचं स्वप्न होतं, पण काही कारणास्तव कर्जाखाली दबल्यामुळं त्याला ते करता नाही आलं. ओके. सो त्याचं ते कार्य पास्ट लाईफमध्ये त्याचं अपूर्ण राहिलं होतं. अच्छा. त्याला ते या लाईफमध्ये पण करायचं, पण त्याला कळतच नव्हतं की त्याला सुचत नव्हतं काय करायचं. ओके. ज्यावेळेस त्याला ही गोष्ट सांगितली की असं असं तुझं झालेलं आहे, तुझं पर्पज तो होता पास्ट लाईफच्या, लोकांना तुला खाऊ घालायचे. ओके. त्यामुळे तू हा तुझा जन्म झालेला आणि तू आता त्यातला थोडासा भाग करतो पण आहे. म्हटलं तू दानधर्म करतोस, तू करतोस का म्हटलं असं तू ह्या पास्ट लाईफ. अरे म्हटलं हो, दर दत्त जयंतीला मी अन्नदान करतो म्हटलं तुझं लाईफचं पर्पज तेच आहे आणि तू शेती कर म्हटलं. आणि मला तुझ्या शेतामध्ये म्हणजे आम्हाला दोघांना दिसलं की मका दिसतोय आणि एक वेली सारखं असं काहीतरी दिसते. ओके. तर तो म्हटलं अरे मी आता रिसेंटलीच माझ्या शेतामध्ये मका पेरलेला आहे म्हटलं, आणि माझ्या डोक्यामध्ये की आपले फळभाज्या लावायच्या आहेत. ओके. आणि मला ती शेती करायची म्हणून.
ते असं त्यांनी मला सांगितलं. जेव्हा त्याला मी ही गोष्ट बोलल्यानंतर त्याला त्याच्या पण डोक्यात आलं की आपण आपल्या पण डोक्यामध्ये हाच विचार आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलं तू ते जर करायला लागलास तुला आयुष्याचं पूर्ण मजा यायला, म्हणजे आयुष्य जे तुला जगायची आनंद तुला मिळेल. त्यानंतर त्यांनी पुढचे 3 ते 4 महिने ते त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे तो करत गेला. तो जसं जसं त्याला ते उमगत गेलं की ह्यांनी सांगितलंय आणि मी हे करतोय, तशी त्याला ते आयुष्य जगण्याची मजा यायला लागली. सो तिथून पुढे त्यानंतर त्यांनी परत एकदा कॉल केला मला. म्हटलं खूप चांगलं झालं की मी रिडिंग घेतलं तुमच्याकडे, की त्यामुळे मला कळालं की मी का जन्माला आलोय, मला पर्पज कळाला माझ्या लाईफचा. आता तो त्याचा बिझनेस आहेच, प्लस तो शेती देखील करतोय. तिथे त्यांनी आता गायी पण आणल्या आहेत. ओके. आणि गायींचं संगोपन करण्यामध्ये त्याला खूप मजा येते. ओके. मग तो म्हणतो मला पैसा नको, मला सुख मिळालं, मला माझं सुख मिळालं त्या गायींबरोबर ते शेतीमध्ये. हे त्याला माहिती होतं, त्याला करायचं पण त्याला कळत नव्हतं कुठल्या डायरेक्शनला जाऊ. म्हणजे डायरेक्ट म्हणजे करायचं होतं पण डायरेक्शन कळत नव्हती. करेक्ट. सो इथून आपल्याला तुम्हाला गाईडलाईन मिळू शकते. जसं आकाशिक रेकॉर्ड रिडिंगमध्ये जर तुम्हाला सांगितलं आपला पास्टही दिसतो, प्रेझेंटही दिसतो आणि फ्युचरसाठी तुम्हाला गाईडलाईन मिळते. करेक्ट. आपण गाईडलाईन असं म्हणू शकतो की त्याला प्रिडिक्शन नाही किंवा फ्युचर आपण मी भविष्य एकदम एक्झॅक्ट सांगतो असं नाही म्हणू शकत, पण तुम्हाला घडणाऱ्या घटना किंवा त्याला जे कुठल्या पद्धतीने करायचं, काय कसं सामोरं जायचं, त्याला गाईडलाईन मिळते आपल्या आकाशिक रेकॉर्ड रिडिंगमध्ये. तुम्हाला पुढचे जे आयुष्य घालवण्यासाठी किंवा तुम्हाला जे काय कार्य करायचं पुढचं त्यासाठी तुम्हाला इझी होतं. बरोबर आहे. कारण मी पण अशाच संकटामध्ये अडकलो होतो आणि माझ्या जॉबला घेऊन मला ना कळत नव्हतं की मी करू काय. कारण हर 2-3 महिन्यामध्ये जॉब चेंज होत होते माझे. आणि ज्यावेळी मी रिडिंग ताईंकडे घेतलं त्यावेळी मला एक गोष्ट कळली की 7.5मुळे जो माझा प्रॉब्लेम चालू आहे तो माझा चालूच राहणार. पण ताईंनी एक गोष्ट मला अजून बोलले की जो आता करंट जॉब तू करतोयस तो 2 महिन्यामध्ये चेंज होणार आहे. ही गोष्ट आहे रिसेंट डिसेंबर महिन्यातली 2024. त्यावेळी जॉबमध्ये असं की पीकला होतो, चांगलं सगळं, कंपनी मस्त चालू आहे आणि कुठे शंकाच नाही की जॉब बंद होईल नाहीतर मी जॉबलेस होईल. पण डोक्यामध्ये होतं, ताईंनी मला हे बोलले की जॉब चेंज होणार आहे. पण मी बोललो नाही, खूप सारे जॉब चेंज झाले आतापर्यंत, पण आता मी जॉब नाही चेंज करणार. काही होऊ दे, मी हा जॉब करणार आणि मी ताईंना बोलेन की मी जॉब चेंज नाही केला. आणि ताईंनी मला सांगितलं काय होतं, वर्षाच्या स्टार्टिंगला जॉब चेंज होईल. डिसेंबर गेला, जानेवारी संपला, मी बोललो मी ताईंना मेसेज करणार. मेसेज करायच्या मला वाटतं 2 दिवसाआधी मला संध्याकाळी ऑफिस लॉग इन करायच्या वेळी माहिती पडलं की कंपनी बंद करत आहेत. म्हणजे माझं काहीच हे नाही की माझं सुरळीत जॉब चालू आहे, सर्व काही चालू आहे, कंपनी बंद. मी बोललो हे रिझन नसू शकतं. म्हणजे काय आहे, म्हणजे जॉब माझं सगळं चालू आहे, बिझनेस येतो आहे कंपनीला, बंद कशाला करतात. मग खूप साऱ्या गोष्टी कंपनीच्या मला कळल्या की का बंद करतात ते. पण म्हणायचं मला हे आहे की ताईंनी मला एक डेडलाईन दिली होती. मित्राच्या रेफरन्सनी माझा एक जॉब होता जो मी सेव्ह करून ठेवलेला, पण मी हाच कंटिन्यू करणार हेच घेऊन चाललो होतो. पण ज्यावेळी फेबच्या स्टार्टिंग 1-2 तारखेलाच मला कळलं की बंद होणार आहे कंपनी माझी. मग त्यानंतर मी नवीन जॉबला स्विच झालो. पण एक ताईंनी मला त्यावेळी काय बोललं होतं तुम्ही की पैशाच्या रोलिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार आहे, म्हणजे पैशाच्या अडचणी काही नाही येणार आहे, स्मूथली जॉब्स. आणि तसंच झालं. ह्याच्या अगोदरपर्यंत काय व्हायचं, जॉब चेंज झाल्यानंतर आहे ना पैशाची कमतरता नाहीतर काही ना काही इश्यूज. तर ती एक गोष्ट मला आकाशिक रिडिंगमधून कळाली की आपण अगोदरच प्रिपेअर होऊन जातो, पुढे काय स्टेप घ्यायचे ते सोडून. हेच नाही तर आज हे आपलं जे चॅनल बनलं आहे ह्याचं पण रिझन काही ना काही तेच आहे. कारण मी ऑगस्टमध्ये काहीतरी त्याच्या अगोदर रिडिंग घेतली होती, त्यावेळी मला ताईंनी हे म्हटलं होतं की तुझ्या लाईफमध्ये तुला जे करायचं आहे ते मी सांगते, पण मला इथे दिसतं आहे की तू इंटरव्ह्यू घेतो आहे लोकांचे. माझं चॅनल नव्हतं, काही नव्हतं, मी नुसतं एक 9 to 6 जॉब करणारा मुलगा. मी बोललो ती खूप मोठी लेवल झाली आणि मी बोललो जरी तिथे मी पोचलो तरी त्याला खूप वर्ष लागतील. पण जसं बोलल्याप्रमाणे माझ्या ना डोक्यासारखं ते चालू होतं, काय करू. असंच चॅनलवरती हॉरर व्हिडिओज मी टाकायला स्टार्ट केलं. आपल्या ह्या चॅनलवरतीच तुम्ही सर्वात आधी बघितलात तर ऑगस्ट महिन्यामध्ये मी ना हॉरर व्हिडिओज, स्टोरी सांगणं वगैरे स्टार्ट केलं, सांगितलं स्टोरीज वगैरे. पुढे जाऊन हळूहळू जसं ह्या वर्षाचा जो स्टार्टिंग झाली, पॉडकास्ट ऑटोमॅटिक लोक समोरून इंटरेस्टेड झाले, मला येऊन सांगायचे तिथे पॉडकास्टमध्ये. मग तो एक टाईपचा इंटरव्ह्यू स्टार्ट. नंतर मला रिअलाईज झालं की मला सोनमताईंनी सांगितलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये की तू इंटरव्ह्यू घेताना मला दिसतोय. आणि आज ती गोष्ट रिअल झाली आणि मी खुश ह्यासाठी आज की
त्या ताईंसोबत मी आज पॉडकास्ट घेतोय ज्यांनी मला सांगितलेलं की काय होणार आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. माझ्यासारखे असे भरपूर लोक असतील त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही इश्यूज चालू आहेत आणि ते तुम्हाला कॉलही करत असतील. तर डेली तुम्ही किती रिडिंग्स घेता? ॲक्च्युली कॉल तर खूप दिवसभर चालू असतात, पण मी माझ्या एनर्जीप्रमाणे 3 ते 4 रीडिंग घेते रोजच्या. ओके. त्याच्यामध्ये एनर्जी पण खूप ड्रेन होते. सपोज तुम्हाला जर काही पेन असेल त्यावेळेस की तुम्ही जे फील करतात ते सगळं मी फील करत असते. ओके. एनर्जी खूप ड्रेन होते, त्यामुळे मी म्हणजे दिवसभरात 3 ते 4 मी रीडिंग. तुमचे रेकॉर्ड्स ओपन करतो किंवा ती रेकॉर्ड्स ओपन करते. सो आम्ही तुमच्याशी कनेक्टेड होतो. तो कनेक्ट झाल्यानंतर की जो तुमचा मेंटल स्ट्रेस असतो किंवा फिजिकल तुम्हाला पेन असतो, स्ट्रेस असतो, पूर्ण आम्ही एक्सपिरियन्स करत असतो त्यावेळेस. ओके. म्हणजे टोटली मर्ज झालेलं असतो तुमच्याबरोबर. सो त्या ठिकाणी खूप एनर्जी ड्रेन होते. ओके. सो म्हणजे बऱ्याचदा असे प्रश्न येतात की तुम्हाला एवढे कॉल करतो तुम्ही कॉल उचलत नाही, रिडिंग्स घेत नाही. पण त्यामागे कारण असं की आम्हाला खूप असं झालं की असं नाही की बाबा आमच्याकडे खूपच क्लायंट्स आले, असं नाही. त्या ठिकाणी आम्हाला आमचाही विचार करावा लागतो की आमची एनर्जी ड्रेन होते. ओके. आमचं म्हणजे लिटरली संध्याकाळी ज्यावेळेस ती 3 ते 4 रिडिंग येते संध्याकाळी पूर्ण ती म्हणजे नाही का डिहायड्रेटेड म्हणा किंवा ती पूर्ण ड्रेन झालेली असते एनर्जी पूर्ण तिची. त्यामुळे आम्ही 3 ते 4 रिडिंगच ती दिवसाला घेते किंवा मी सुद्धा तिला 3 ते 4 रिडिंगच्या वरती घेऊ देत नाही. ओके. येस. बरोबर आहे, कारण तुम्हाला पण एक एनर्जी नेक्स्ट डे परत आम्हाला रिचार्ज होऊन परत करेक्ट पुढे काम कारण की एका दिवसात जर आम्ही ड्रेन झालो पूर्ण ती ड्रेन झाली तर नेक्स्ट डे साठी ती परत बरोबर उभी राहू शकणार नाही रिडिंगसाठी. त्यामुळे 3 ते 4च रिडिंग मोस्टली आम्ही घेतो. ओके. आणि बऱ्याचदा पण होतं काय आता असं हा तर झाला विषय आपला की रिडिंग्स किती येतो काय येतो, पण त्यात बऱ्याच अजून बरेचसे क्लायंट काय करतात की त्यांना रिडिंग घ्यायची असते. मग ते रिडिंग घ्यायच्या आधी अपॉइंटमेंट वगैरे फिक्स करतात. त्याच्या आधी ते सगळी त्यांची बॅक स्टोरी सांगत बसतात की असं असं झालं किंवा की आता करंटली असं असं होतंय, तर ह्या अशा घटना आहेत. मग ते म्हणजे पूर्ण स्टोरी सांगत बसतात क्लायंट. मग नंतर त्यांना रिडिंग घेतल्यानंतर त्यांना जर उपाय सांगतो किंवा घटना सांगतो तर क्लायंटला काय वाटते की मी सांगितलं म्हणून यांना सांगितलं. बरोबर. सो माझं जे कोण क्लायंट असेल त्यांना मी स्ट्रिक्टली सांगतो, कारण की त्याचे कॉल सगळे मी हँडल करत असतो. आता जे काय मोबाईलवरती कॉल येतात ते शक्यतो मी हँडल करतो, कारण की ते एका साईडला रिडिंग घेतात, कॉल वाजत असतो, मी हँडल करतो. अपॉइंटमेंटसाठी मी घेतो त्याचे सगळे रिडिंग्स. तर मी प्रत्येक क्लायंटला सांगतो. आणि आता पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला कधी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुमची बॅक स्टोरी सांगायची काही गरज नाही आहे. फक्त तुमची अपॉइंटमेंट घ्या आणि ज्यावेळेस तुमचे रिडिंग्स चालू होतील त्यावेळेस फक्त तुमची परमिशन लागेल, तुमचं नाव लागेल आणि तुमचे प्रश्न लागतील. बाकी तुमची विदाउट तुमची बॅक स्टोरी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नॉट ऑल क्वेश्चन्स पण पॉसिबल त्या प्रश्नांची उत्तर आपण देऊयात की त्यांना मार्गदर्शन मिळेल. तर ताई, जेव्हा एका व्यक्तीची रिडिंग वगैरे होते तेव्हा तुम्ही त्यांना काही रेमेडीज नाहीतर असे काही उपाय सांगता ज्याच्यानंतर त्यांना त्या लाईफमध्ये पुढे जाऊन त्या गोष्टी करायच्यात? ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे आकाशीमध्ये अशी कुठली रेमेडी नसते. ओके. म्हणजे मास्टर्सकडून जो गायडन्स येईल तुम्हाला तो तुम्ही फक्त फॉलो करायचा असतो. बाकी मग आकाशिकमध्ये असं शांती करा किंवा पूजा करा असं काही नसतं. ओके. त्याच्यामध्ये फक्त हिलिंग होते, ती मास्टर्सकडनं होते आपल्या. आणि 21 डेज तुमची हिलिंग चालू असते ॲक्च्युली. अच्छा. म्हणजे रिडिंग केलं आपण की 21 डेज परत रेकॉर्ड ओपन करत नाही आपण, त्यात तुमची हिलिंग चालू असते ऑलरेडी. अच्छा. येस. म्हणजे याच्यामध्ये कसं होतं की आता समजा एक एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचे आपण रिडिंग्स घेतले, त्यांना आपण मास्टर्सकडून जेव्हा गायडन्स आला तो त्यांना दिला आपण, तर ते त्याच्या कम्प्लिशनकडे जाण्यासाठी त्याला 21 डेज लागतात की जे त्याचा इफेक्ट होण्यासाठी. तर 21 डेजचा पिरियड लागतो. ओके. तोपर्यंत पुढचं सेकंड रिडिंग घेणं शक्यतो टाळावं किंवा घेऊच नाही. ओके. म्हणजे बऱ्याचदा काय करतात क्लायंट की रिडिंग घेतलं, प्रश्नाचं उत्तर मिळालं वगैरे झालं, परत 4-5 दिवसांनी काहीतरी आठवलं अरे मला परत रिडिंग घ्यायचं, त्यासाठी कॉल करतात. पण तसं योग्य नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळत नाही. ओके. त्यामुळं एकदा जर तुमचं रिडिंग झालं आज, तर आजपासून 21 दिवस पुढे रिडिंग घ्यायचं नाही शक्यतो. ओके. सो त्याचा इफेक्ट तुम्हाला अजून चांगला मिळतो. आता याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी असतात की बाबा फायनान्शियल प्रॉब्लेम झाला किंवा फॅमिली प्रॉब्लेम झाले, ह्याच्या आकाशिकमधून तुम्हाला जे काही गायडन्स मिळेल तो मिळेल. पण त्यासाठी पण काही अजून पुढं बऱ्याचशा आकाशिक व्यतिरिक्त अजून काही रेमेडीज आहेत की जसं क्रिस्टल झालं किंवा तुमचं रेकी हिलिंग झालं, या गोष्टी पण त्यामध्ये त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या आपण नंतर डिस्कस करूयातच त्या गोष्टी. ओके. तर आपण बघूया, ऑडियन्स कॉमेंट करतीलच. काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि धन्यवाद ताई, धन्यवाद दादा, तुम्ही आलात तुमचा वेळ काढून. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी सोनम ताईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, तो चेक करा.